नमस्कार, आपके साथ मैं हूं सपना मदेशी और आप देख रहे हैं जगत न्यूज 24। तो आइए शुरुआत करते हैं कुछ खास खबरों से। महाराष्ट्र के धुले जिले की शिरपुर तहसील के अहिल्यापुर गांव के जवान संदीप राजपूत को टेक्सटाइल पार्क में काम करने वाले मजदूर ने शिरपुर तहसील के गिधाड़े गांव के तापी नदी के पुल से 13 जुलाई को सुसाइड किया था। संदीप राजपूत का शव 16 जुलाई को सुबह 10 बजे के करीब गिधाड़े के तापी नदी में मिला। जब से संदीप राजपूत की मां एवं परिजनों ने वीडियो में जिनके नाम है उनके ऊपर गुनाह दाखिल नहीं होते तब तक शव नहीं लेंगे। संदीप राजपूत ने सुसाइड करने से पहले एक वीडियो बनाया जिसमें 5 से 6 लोगों पर टॉर्चर एवं झूठे आरोप लगाकर गुनाह दाखिल कराने का आरोप किया था। उस वीडियो में कंपनी के मालिक पंकीर भाई पटेल, ईश्वर कोहली, संगीता पावरा, आशा पावरा, सुपरवाइजर सूरज और टेक्नीशियन राठौड़ इन लोगों पर आरोप किया गया है। इन आरोपों के बावजूद शिरपुर तहसील पुलिस थाने में कोई भी गुनाह दाखिल नहीं कर रहे थे, इसलिए सभी राजपूत समाज एवं परिजनों की ओर से शव लेने से इनकार करके गुनाह दाखिल कराने तक मृतक की मां 16 जुलाई सुबह 10 बजे से शिरपुर तहसील पुलिस थाने में अनशन पर बैठे थे। पुलिस प्रशासन के ऊपर लोगों का एवं परिजनों का काफी आक्रोश दिखाई दे रहा था, इसलिए राजपूत एवं परिजनों ने सभी समाज की ओर से प्रतीकात्मक अंत्य यात्रा तहसील कार्यालय से कुंभार टेक 5 कंदील होकर पुलिस थाने तक निकाली गई। प्रतीकात्मक अंत्य यात्रा पुलिस थाने में आने के बाद करनी सेना के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गिरीश परदेशी, हेमराज पाटिल, भरत राजपूत, परिजन मयूर राजपूत इन्होंने पुलिस प्रशासन पर गुनाह दाखिल न करने का आरोप करके महाराष्ट्र पूना में बिल्डर सुसाइड केस में पूर्व विधायक पर सुसाइड नोट में आरोप किया था, तो तुरंत ही पूर्व विधायक और उनकी पत्नी पर गुनाह दाखिल हो गया। लेकिन शिरपुर में क्यों नहीं हो रहा है? अगर पूर्व विधायक उनकी पत्नी पर पुणे जिले में गुनाह दाखिल हो सकता है तो शिरपुर में क्यों नहीं? शिरपुर बांग्लादेश में है, क्या पाकिस्तान में? इसी तरह के सवाल पुलिस प्रशासन पर उठाए गए। पुलिस प्रशासन पर किस प्रकार का दबाव डाला जा रहा है? किसी का नाम न लेते हुए शिरपुर में हुकुम शाह चलाने का भी आरोप करके सीधे सत्ताधारियों पर आरोप किया गया। उसी समय गिरीश परदेशी ने पुलिस प्रशासन से कहा कि अगर जिनके वीडियो में नाम है उनके ऊपर गुनाह दाखिल नहीं हुआ तो आने वाले दिनों में पूरे भारत से राजपूत समाज शिरपुर में दाखिल होंगे। मृतक के परिजनों ने पुलिस प्रशासन को निवेदन दिया जिसमें सभी दोषियों पर जल्द से जल्द कार्रवाई करने की मांग की गई। पुलिस इंस्पेक्टर किशोर परदेशी ने कहा कि 3 दिनों के अंदर जांच करके जो भी दोषी हैं उनके ऊपर कार्रवाई करेंगे। मृतक की मां को भी आश्वासन देकर पुलिस इंस्पेक्टर किशोर परदेशी ने अपने हाथों से पानी पिलाकर अनशन तोड़ा। तभी परिजनों ने शव लेकर मृतक संदीप राजपूत की गांव अहिल्यापुर में अंतिम यात्रा निकाली गई। महाराष्ट्र के धुलिया जिले से प्रमोद कुमार राजपूत, ब्युरो चीफ की रिपोर्ट। त्याच्यामुळे त्याला काही धमकी दिली, काही दिलं त्याला, ते काही मला माहित नाही। फक्त त्यांनी आत्महत्या केला, फक्त 5 माणसांचं नाव सांगितलं त्यांनी, तेच मला माहिती आहे। मला दुसरं काहीच नाही, कारण त्यांनी व्हिडिओमध्ये सगळ्यांना दाखवलंय, तेच मला माहिती। मी याच्यापुढे काहीच माहिती नाही मला। 3 दिवसांचं अल्टिमेटम दिलं तुम्हाला मान्य आहे का आता हे? कोणतं? आता पोलिसांनी 3 दिवसात गुन्हा दाखल करण्याचं सांगितलं, मान्य आहे तुम्हाला? ते कशाला मान्य करू? मला फक्त इथं हे पाहिजे, मान्य आहे मला। 3 दिवसापर्यंत त्यांनी मला भेटायला पाहिजे, मला हाय मान्य आहे। घटना घडलेली होती आणि काय आता आपली मागणी आहे? माझं नाव राजपाल राजपूत आहे। माझी मागणी एकच आहे की व्हिडिओमध्ये ज्या लोकांची त्यांनी नावं घेतलेली आहेत बस त्यांच्या विरोधात कंप्लेंट दाखल व्हावी, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा। ते कोण आहेत, काय आहेत, मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही, पण जे आहेत त्यांच्यावर त्यांनी रितसर गुन्हा दाखल करावा हीच मागणी माझी शासनाकडे आहे। बाकी पुढचा नियम शासन। आता काय आश्वासन दिलं? आश्वासन असं दिलेलं आहे की आम्ही 2-3 दिवसापासून इथं आलेलो आहेत, पण आम्हाला परत त्या गोष्टींचा मिळत नाही आहे किंवा कायदेशीर गुन्हा दाखल होत नाही। पण आता PI साहेबांनी सांगितलेलं आहे की आम्हाला 2 दिवसाचा तपास करू द्या, ED दाखल करून काय त्याची चौकशी आहे, चौकशीमध्ये काय शहानिशा होते त्याच्यानंतर आम्ही तुमची सहकार्याने जे असेल शहानिशामध्ये जे बी आलं तर आम्ही रितसर गुन्हा दाखल करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्या आश्वासनाला मी आता मान्य करतो आहे की त्यांनी मला PI साहेबांकडे एकच आश्वासन, मला एकच विनंती आहे की खरोखर जो गुन्हेगार असेल त्याला खरोखर गुन्हा ठरवून त्याला शिक्षा व्हावी हीच माझी मागणी। नाव काय आपलं? राजपाल राजपूत। एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्या व्हिडिओमध्ये संदीप गिरासे याने त्याला आत्महत्या करण्यास का तो परावृत्त झाला याचं विवरण त्या ठिकाणी देण्यात आलं। त्याच्यानंतर मिसिंग दाखल झाली आणि त्याच्यानंतर काल सकाळी संदीपची डेड बॉडी ही तापी नदीच्या पात्रात सापडली। हा सगळा घटनाक्रम झाला असतील किंवा संदीपच्या परिवारातील लोक असतील, हे या ठिकाणी गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी बसले। अतिशय शोकाची गोष्ट आहे की त्या माऊलीला पोलीस स्टेशनला लोटांगण घालावं लागलं। संध्याकाळी तिची प्रकृती खालावली, तिला IV लावण्यात आली, परंतु या ठिकाणी कोणालाही पाजर फुटलं नाही। कोणत्या प्रकारचा दबाव असेल, माझा आरोप कोणावरच नाही, पण जर वरून दबाव करून या ठिकाणी हुकुमशाही सारखं जर राज्य निर्माण करायचा प्रयत्न चालत असेल तर हे लोकशाहीला घातक ठरेल।
आमच्या 4 दिवसापूर्वी आत्महत्या केली, ज्याच्यावर त्यांचे मॅनेजर आणि जे काही संबंधित आहेत त्यांच्यावर त्वरित गुन्हा दाखल करावा. आम्ही कुठल्याही समाजाच्या कुठल्याही बांधवांच्या विरोधात आम्ही इथं आलो नसून आम्ही फक्त आणि फक्त आमच्या संदीप भाऊला न्याय मागण्यासाठी आलो आहोत. मित्रांनो, कालची लक्षवेधी घटना घडलेली साहेब. कालच पुणे जिल्ह्यामध्ये एका बिल्डरने माजी आमदाराला कंटाळून असाच व्हिडिओ व्हायरल केला. स्वर्गीय खलील खान असं त्या बिल्डरचं नाव आहे आणि त्यांनी असाच व्हिडिओ प्रसारित करून आणि नंतर सुसाईड नोट लिहून त्या बिचाऱ्या माणसाने आपला जीव गमावला, आत्महत्या केली. आणि लगेच माजी आमदार आणि त्यांच्या धर्मपत्नी यांच्यावर जर लगेच गुन्हा दाखल करण्यात येतो म्हणजे शिरपूर काही बांगलादेशात आहे का, शिरपूर काही पाकिस्तानमध्ये आहे का, हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे. जर माजी आमदाराला न्याय तोच लावला जात असेल, त्यांच्यावर जर आत्महत्येस प्रवृत्त करण्याबद्दल जर गुन्हा दाखल करण्यात आला असेल तर शिरपूरमध्ये दुजाभाव का होतोय, शिरपूरमध्ये काय चाललंय, कोणाच्या दबावापोटी चाललंय. आम्ही कोणत्याही नेत्यांच्या विरोधात इथं आलो नाहीत. आम्ही फक्त आणि फक्त आमच्या संदीप भाऊने जो काही आत्महत्या केली त्यांच्या जाचाला कंटाळा आला. बिचाऱ्याने जाता जाता देखील अक्षरशः त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि तो किती वेदनेने व्याकुळ झालेला व्यक्ती होता. खूप काही छळले गेले, त्याच्या मागची कारणं अनेक आहेत आणि मिसिंग दाखल केल्यानंतर देखील पोलीस प्रशासनाने कुठंही तपास करण्याचं. पोलीस प्रशासन हे एक भक्कम पाय आहे. त्यांच्या जीवावर आया बहिणी रात्रीच्या रोडवर फिरतात, लोक रोडवर फिरतात. परंतु संदीप भाऊंच्या ह्याच्यातच प्रशासनाला काय होतंय, संदीप भाऊंच्या साठीच प्रशासन काय एवढं नमतं घेतंय, नक्की याच्यामध्ये गोड बंगाल काय आहे. माजी आमदारावरती गुन्हा दाखल होऊ शकतो, मग संदीप भाऊंच्या केसमध्ये गुन्हा दाखल का होऊ शकत नाही. एक गोरगरीब युवक न्याय मागतोय त्या युवकासाठी, तर प्रशासन पुढे येत नाही. पण समोरचा जर आमदार असेल त्याच्यावरती गुन्हा दाखल होतो. मग इथं काय होतंय, प्रशासनाला माझी एक हात जोडून विनंती आहे, लवकरात लवकर संदीप भाऊंनी जी 5 नावं व्हिडिओमध्ये घेतली आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा. हा तर फक्त ट्रेलर आहे. जर गुन्हा दाखल झाला नाही तर संपूर्ण भारतातनं राजपूत समाज हा शिरपूर तालुक्यामध्ये येईल आणि त्याचं नेतृत्व टीम जीवनसिंग शेरपूर आणि कर्णी सेना परिवार करत. त्यावेळेस ज्या काही दिवस जातील, ज्या काही शासकीय यंत्रणा ठप्प होतील त्याला कारणीभूत फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन असत. न्याय द्या, न्याय द्या, न्याय द्या. राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी समस्त राजपूत समाजाकडनं मिळालेले निवेदन पोलीस प्रशासनाला मिळालेले आहे. त्या निवेदनावर निश्चितच कायदेशीर कारवाई करण्यात येईल. मी कालपासनं पोलीस प्रशासनाची जी भूमिका आहे ती याच्यापूर्वीही लिखून सांगितलेली आहे व ठामपणे सांगितलेली आहे. आम्ही याच्यामध्ये कायदेशीर कारवाई करणार आहोत. मी हे समजून सांगण्यासाठी आपल्याकडनं आलेले जे 2 वकील बांधव होतो त्यांच्याशी मी चर्चा केलेली आहे. जे मला वाटतं रात्री होते, रात्री बरेच मी 3, 3:30, 4 पर्यंत आपण इथे कन्व्हर्सेशन झालेलं आहे. प्रत्येक जे डेलिगेशन आलेलं आहे भेटलेलं आहे, मी त्यांच्या प्रत्येकाला वेळ दिलेला आहे. याच्याबाबत कुणाला कोणीही सांगणार नाही की आम्ही वेळ दिला नाही किंवा काय नाही. त्यांच्या प्रत्येक मागण्या आम्ही समजून घेतल्या, प्रत्येक मागणीला मी प्रत्युत्तर दिलेलं आहे. घटना जशी सांगितली जाते का 13 तारखेपासून आहे, तर घटना ही 11 तारखेपासून आहे. या प्रत्येक याचा आम्ही जो तपास करायला जो कसं असतं CRPC 174, BNSS 194 प्रमाणे आम्हाला जी प्रोसिजर करावी लागते ती पहिले खबर घेणं, खबर घेण्यानंतर PM करणं, त्याच्यानंतर त्याचे पुढचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर तुमचे जबाब घेणं आणि जबाब घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जी कारवाई होईल त्या कारवाईमध्ये पुढची कारवाई करणे. मी काल जसं सांगत होतो का मला फक्त 2 आणि 2च दिवस द्या. कालच्या त्याच्यामध्ये 1 दिवसाचा अंतर्भाव होता. मी पुन्हा तीच माहिती सांगतो का पुढच्या 3 दिवसामध्ये
तुम्हाला तुमच्या निवेदनावर निश्चित तुमच्या समक्ष तुम्हाला जर काही याच्यामध्ये शंका असतील तुमच्या समक्ष सर्व गोष्टी होतील. मी जे काही सांगितलं तपासाची भूमिका असेल आमची मी प्रत्येक ठिकाणी म्हणजे सांगितलेली आहे. माझी आपल्या सर्व राजपूत बांधवांना विनंती राहील की ज्या प्रकारे तुम्ही शांततेने इथपर्यंत आलेले आहात आमची पोलीस प्रशासनाची भूमिका मी तुम्हाला समजून सांगितलेली आहे. तुमचे निवेदनही मला प्राप्त आहे त्याच्यावर निश्चित कायदेशीर कारवाई होईल याच्यावर तुम्ही पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवू शकता. धन्यवाद. ऐसे ही अपडेट्स के लिए देखते रहें जगत न्यूज 24 और हाँ हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब करना बिल्कुल ना भूलें.